नमस्कार, मी मनाली आणि महिला विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर महिला विशेषात सुरुवातीलाच मी तुम्हाला घेऊन जातीये गोव्यातल्या एका लग्न सोहळ्यात। पण हा सोहळा भव्य दिव्य शाही लग्न सोहळा नसून राजदीप आणि सुचितानं लग्नातल्या सर्व रूढी परंपरांना जुगारून भारताच्या साक्षीनं केलेलं हे लग्न आहे। पाहूयात गोव्याच्या राष्ट्र सेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं एकत्र येत अनोख्या पद्धतीनं लावलेल्या या प्रागतिक लग्नाचा हा स्पेशल रिपोर्ट। हातात भारताच्या संविधानाची प्रत आणि गुलाबाचं फूल घेऊन राजदीप नाईक आणि सुचिता नार्वेकर लग्न मंडपात दाखल झाले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। वऱ्हाड म्हणून नातेवाईक, मित्रपरिवार आणि राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते। ना कुठलं होम हवन, ना पूजा अर्चा। वधूवरासमोर होता भारताचा नकाशा आणि संविधानाची प्रस्तावना आणि मंडप परिसरात होते समाज सुधारकांनी दिलेल्या सुविचारांचे फलक। जमलेल्या लोकांना उत्कंठा होती ती लग्न सोहळ्याची। राजदीप आणि सुचिताने आपापल्या घरून आणलेलं पाणी एका रोपट्याला दिलं आणि वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली। सप्तपदी देखील घेण्यात आली। भारताच्या नकाशाभोवती एक एक फेरा घेत दोघांनीही एक एक ज्योत लावली आणि प्रत्येक फेरीच्या आधी संविधानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या एकेका वचनाची शपथही घेतली। आसा म्हाका स्वतंत्र अस्तित्व व्यक्तित्व दानांतल्यान आयली न्हय हांव निर्जीव वस्तू गुण विचारांनी करतली हांव सजीव तुजी वास्तू। आसतलो संवसारांतल्या दरेक खिणाक तुजे क्षमतेक आणि निर्णय स्वातंत्र्याक मानाचो मान। गोव्याच्या नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले वर राजदीप आणि नववधू सुचिता दोघही नव्या पिढीतलेत आणि त्यात त्यांचा हा प्रेमविवाह। त्यामुळे सुचितानं मंगळसूत्राची परंपरा नाकारत एक नवा आदर्श समाजासमोर आणलाय। मंगळसूत्र म्हणजे बांधून ठेवण्यासाठी किंवा बायकोलाच लायसन, नवऱ्याला नाही आहे का? मग मंगळसूत्र बायकोनेच का घालायचं, नवऱ्याने का नाही घालायचं? काय अर्थ आहे त्या मंगळसूत्राला? मला अर्थच नाही सापडला, मी नाही घालत। रूढी परंपरा हे मी शिकलोय म्हणून आता ज्या लग्नाच्या रूढी पद्धती आहे ज्या मी बघितल्या त्या मला मान्य नव्हत्या। म्हणजे ते का करतात त्याची उत्तरं मला मिळत नव्हती। म्हणून म्हटलं की राष्ट्रीय सेवा दलाची जेव्हा मी लग्न बघितली त्यावेळी काही खर्च न करता तर लग्न होत असते, तर 12-12 लाख 13-13 लाख 1-1 कोटी म्हणून का लग्न? विवेकवादी विचारांचे गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश गवस यांनी 25 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या प्रागतिक लग्न सोहळ्यांना सुरुवात केली। तर तब्बल 25 वर्षांपूर्वी जवाहर बर्वे यांनी देखील अशा पद्धतीनं पहिलं प्रागतिक लग्न केलं। त्यावेळेला त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरातूनच विरोध होता, पण बर्वे मात्र आपल्या मतावर ठाम होते। आमचं संविधान जे आहे ते या देशातल्या 130 कोटींच्या लोकांना पूर्णपणे आपल्या कवेत घेऊन पुढे जात आहे आणि लोकांना प्रेरित करत आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी आणि लोकांना पूर्णपणे संरक्षण देत आहे। या आपल्या देशामध्ये 130 कोटी लोक आहेत, हा देश आहे आणि 130 कोटी हे त्याचं प्रतिनिधित्व करत आहेत या लग्नासाठी। 25 वर्षापूर्वी पहिलं प्रागतिक लग्न म्हणजे विवाह सोहळा झाला आणि त्याची सुरुवात अशी झाली, माझे वडील खरं म्हणजे पुरोहित ब्राह्मण आणि ते पौरोहित्य करायचे, परंतु मी राष्ट्रसेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत असल्यामुळं माझी काही वैचारिक भूमिका होती आणि ती मी वडिलांशी मांडली। अर्थातच त्यांना ती अमान्य होती, परंतु त्यांना पदोपरीनं मी पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या भूमिका त्यावेळी सुद्धा ठाम होते आणि खरं म्हणजे लग्न प्रकार झाल्यानंतर याचं आकलन खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच झालं, वडिलांना सुद्धा। आणि याचा पुरावा म्हणजे माझी पत्नी ज्योत्स्ना सावंत बर्वे, आमचं आंतरजातीय लग्न आणि सगळ्या सुनांपैकी जास्त तिच्यावरती माया करू लागले। लग्नाला जन्मलेल्या लोकांसमोर दोघांनीही अशा प्रागतिक लग्नाबद्दल आपापले विचार मांडले आणि मग दोघांवरही सप्तरंगी फुलांचा वर्षाव झाला। जमलेल्या मंडळींनी सुद्धा नवीन जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि या सोहळ्याची सांगता झाली। राजदीप आणि सुचिताने अशा पद्धतीचं केलेलं हे लग्न म्हणजे कुठल्याही व्यवस्थेला आव्हान म्हणून दाखवण्यासाठी केलेलं लग्न नाहीये, तर परिवर्तनवादी विचार जे त्यांच्या मनात रुजले या विचारांना अनुसरून केलेली ही कृती आहे, ज्यातून मिळाली तर कित्येकांना प्रेरणा मिळू शकेल एवढाच यातला उद्देश आहे। विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, डिसोली, गोवा।
तर काही मुलं ही जन्मजात काहीतरी विशेष गुण घेऊनच जन्माला येतात. अनेक लहान मुलांचे कारनामे आपण आधी पाहिलेले आहेत. औरंगाबादमध्ये एक मुलगी अशीच अचंबित करणारा एक कारनामा करतीये. मैत्री खरात असं या चिमुकलीचं नाव आहे. मैत्री चक्क डोळे बांधून वाचू शकते. वाचलं तर आश्चर्यच सगळ्यांना वाटतंय. चला तर मग भेटूयात मैत्रीला हे सगळं तिला कसं जमतंय ते पाहूयात. ही आहे मैत्री खरात काळे. मैत्री अवघ्या 8 वर्षांची आणि इयत्ता 2रीतच शिकते. मैत्री तशी सामान्य मुलींसारखीच, पण तिच्यामध्ये एक अशी अचंबित करणारी गोष्ट आहे जी ऐकली तर तुमचे डोळे विस्फारतील. मैत्री चक्क डोळे बंद करून वाचू शकते. बंद करून नाही, बांधून सुद्धा. एवढंच नाही, तिला डोळे बांधून रंग सुद्धा ओळखता येतात. तिला काही कलर ओळखायचे, तिला कलर ओळखायला देतो. काय कलर आहे हा? रेड कलरचा कलर. रेड कलर. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसत नव्हता, पण आता मात्र परिसरातल्या सगळ्यांनाच हे पटलंय. मला हे माहीत आहे की डोळे एकमेव ऑर्गन आहे ज्याने दिसतं, पण मैत्रीला हे दिसतं. हे मला पटायलाच खूप वेळ लागला. ती जेव्हा सांगत होती तेव्हा मी दुर्लक्ष करत होती. मैत्री ही क्लासमध्ये फर्स्ट येणारी, आउट ऑफ मार्क घेणारी आहे आणि म्हणून मी तिला म्हणायची तू इतरत्र लक्ष देऊ नको, तू फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. परंतु ती वारंवार सांगायची. त्यानंतर आम्ही स्वतः बघितलं. तिचे डॅडी संदीप खरात यांनी आम्ही सर्वांनी डोळे बांधून आमच्या पद्धतीनं, आम्हाला वाटायचं खालून कुठून दिसतं का, इकडून दिसत असेल, इकडून दिसत असेल, कुठून तरी दिसत असेल, कारण शक्यच नाही डोळे बांधून. म्हणून मग जेव्हा आमच्या लक्षात आलं की खरोखरच दिसतंय, सगळ्या प्रॅक्टिकल जेव्हा झालं. मैत्री विपश्यनेची साधक आहे. ती खूप लहानपणापासून विपश्यना करते आणि विपश्यनेमुळेच तिला हे अजब ज्ञान प्राप्त झाल्याचा दावा तिचा आहे. मला हे जेवढं सगळं आले ते मला मेडिटेशनने आले. याची सुरुवात कशी झाली, मी एकदा वंदना चालू होती, मी डोळे बंद केले आणि मला समोर ठेवलेली मूर्ती दिसायला लागली. मी मम्माला सांगितलं आणि मम्माला बिलकुल विश्वास नाही बसला. मग कसा विश्वास बसला? मग नंतर मी सांगत होती मम्मा म्हणे तू असा कुटाणा बंद कर आणि स्टडीकडे लक्ष दे. मानवी शरीर विज्ञानानुसार डोळ्यांच्या रेटिनावर प्रकाश किरण परावर्तित झाल्याशिवाय मेंदूला वस्तू ओळखताच येऊ शकत नाही. पण मैत्रीचे डोळे बांधल्यानंतरही तिच्या रेटिनावर प्रकाश किरण पडत नाहीत. मग तिला दिसू कसं शकतं हा प्रश्नच आहे. वस्तूपासून जे प्रकाश किरण येतात, रिफ्लेक्टेड प्रकाश किरण निघतात, ते आपल्या डोळ्याच्या मागचा रेटिना किंवा मागचा पडदा असतो आपण त्याला म्हणतो, मागच्या पडद्यावर ते प्रकाश किरण फोकस होतात आणि प्रकाश किरण फोकस झाली त्याची इन्व्हर्टेड इमेज तयार होती आणि त्याच्यापासून जे इलेक्ट्रिक वेव्ज निघतात त्या मेंदूमध्ये जातात आणि मेंदूमध्ये गेल्यानंतर परत मग मेंदू त्या वेव्हचं परसेप्शन करतं आणि त्यामुळे आपल्याला मग ती वस्तू कशी आहे ती आपल्याला ऍक्च्युअली दिसती. त्यामुळे कुठले इमेज बघण्यासाठी प्रकाश किरण डोळ्यावरच्या मागच्या पडद्यावर फोकस होणं हे अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान आणि शरीरशास्त्र यांची जरी सांगड असली तरी मैत्रीला मात्र डोळे बांधून दिसू शकतंय. हा खरंच कुतूहलाचा आणि संशोधनाचा सुद्धा विषय आहे. तर एक नक्की आहे की तिच्या समोर डोळेपट्टी बांधून मी मोबाईल दाखवला, नोट दाखवली, वेगवेगळे टेस्ट दाखवले, या मुलींनी ते ओळखले. निश्चितच हिच्याकडे काहीतरी असं टॅलेंट आहे जे सामान्य मुलांकडे नसतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर या मैत्रीला पुढच्या वाटचाली सुद्धा न्यूज 18 लोकमत तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता भेटूयात 11वीत शिकणाऱ्या प्राचीला. कारण 16 वर्षीय प्राची आपल्या कीर्तनातून अनेकांना भारावून टाकतीये. राज्यभरामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये प्राचीच्या कीर्तनासाठी महिला वर्गांकडून पसंती सुद्धा मिळते. सोशल मीडियाच्या जगात आजची तरुणाई हरवलेली असताना प्राचीने मात्र संत साहित्याला आपलंसं करून कीर्तनकार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संतांची परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संतांनी आपल्या संत साहित्यातून समाज प्रबोधनाचं कार्य केलं. कीर्तन हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग. कीर्तन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर इंदुरीकर महाराजांसारख्या कीर्तनकारांचे चेहरे उभे राहतात. प्रामुख्याने पुरुष कीर्तनकारांचीच अधिक संख्या वारकरी मंडळींमध्ये बघायला मिळते. अशामध्ये एका 16 वर्षीय मुलीनं कीर्तनकार म्हणून निर्माण केलेली आपली ओळख कौतुकाचा विषय ठरतीये. पुण्याच्या चिंचवड भागातील ही आहे प्राची आठले.
प्राची वयाच्या 13व्या वर्षांपासून कीर्तन करतीये. मुंबईतल्या अंबरनाथमधील गजानन महाराज सेवा मंडळाच्या वतीनं गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात प्राचीनं सलग 2 तास कीर्तन करून उपस्थितांना भारावून टाकलं. तिच्या कीर्तनात महिला वर्ग तल्लीन होऊन एकरूप झाल्याचं बघायला मिळालं. खरं तर कीर्तनकार म्हणून महिलांची संख्या तशी नगण्यच आहे आणि अशा परिस्थितीत प्राची ही नवोदित कीर्तनकार म्हणून नावारूपाला येतेय. आतापर्यंत राज्यभरातील अनेक भागात प्राचीनं कीर्तनं केली आहेत. तर कीर्तन शिबिराला गेल्यानं आपली कीर्तनाची आवड वाढल्याचं प्राची सांगते. मी 8वीत असतानाच मी कीर्तनाच्या शिबिराला जायचे आणि तिथून मला कीर्तन करण्याची आवड लागली. एकदाच मी गेले होते शिबिराला आणि शिकण्याची इच्छा खूप झाली मला. 8वीपासून मी शिकते कीर्तन आणि पहिल्यापासूनच लहानपणीपासून मी गीता स्पर्धा किंवा वक्तृत्व पाठांतर वगैरे स्पर्धेत भाग घ्यायची. माझ्या गाण्याच्या पण काही स्पर्धा झाल्या, परीक्षा झाल्या आहेत. त्यामुळे मग मला ही आवड लागली आणि 8वीपासून आता मी करतेच कीर्तन. प्राची यंदा 11वी इयत्तेत शिकतीये. विज्ञान शाखेतून शिक्षण घेत असलेली प्राची कॉलेज सांभाळून कीर्तनाची आवड जोपासत आहे. हे करत असताना तिच्या आई वडिलांचं मोठं सहकार्य प्राचीला मिळतंय. तर आपल्या मुलीचा अभिमान वाटतो असं प्राचीच्या आईनं सांगितलंय. जसं आम्हाला कळलं की तिला कीर्तनाची आवड निर्माण झालेली आहे तर त्याप्रमाणे मग आम्ही तिला सपोर्ट केला. म्हणजे आणणं सोडणं, आधी पहिले गुरु कोणाकडे शिकायचं आहे, काय करायचं आहे, तर या पद्धतीने आम्ही सुरुवात केली. पण आम्ही दोघं कुठलाही कंटाळा न करता अगदी तिच्या बरोबरीने ती जसं म्हणेल त्या पद्धतीने करत असतो आम्ही. खूप अभिमान म्हणजे खूपच अभिमान आहे. म्हणजे तुम्हाला ऐकून खरं वाटणार नाही की आता ती 11वी सायन्सला आहे पण अजून तिच्याकडे आम्ही मोबाईल, म्हणजे तिनेच स्वतःहून सांगितलं आहे की 12वी झाल्याशिवाय मला मोबाईल नको आहे. अगदी व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काही नाही, अगदी साधा मोबाईल घेऊन जाते ती. सोशल मीडियावर कुठेही नाही आहे. प्राचीच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य म्हणजे तिची कीर्तनाची शैली अत्यंत साध्या सोप्या भाषेत असल्यानं समजायला सोपी असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्यात. शिवाय इतक्या लहान वयात ती कीर्तन करत असल्यानं सगळ्यांनाच तिचं कौतुक वाटतंय. आमच्या त्या गजानन महाराज मंदिरामध्ये 25वं वर्ष आहे. 2 वर्षापासून मी वाट बघत होते, ते हिला सांगत होते की आमच्याकडे कीर्तन कर. इतकी लहान मुलगी छान कीर्तन करते हे मला मंदिरात सगळ्यांना दाखवायचं होतं आणि ती उत्कृष्ट कीर्तन करते आणि नवीन पिढी कशी पुढे येऊ शकते हे आजच्या महिलांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आणि तिने कीर्तन खूप सुंदर केलं. अप्रतिम जो विषय किंवा आम्हाला कळत नाही एवढ्या वयामध्ये 40-50च्या बायकाला, तो तिने इतका सुंदर सांगितला आणि म्हणजे मनापासून सांगितला सोप्या शब्दामध्ये आणि तिला त्याची आवड आहे हे आम्हाला कौतुक वाटलं त्याचं. सध्याची तरुणाई मौज मजा, मोबाईल, सोशल मीडिया याच्या मायाजाळात गुरफटत चालली आहे. अशामध्ये प्राची मात्र या सगळ्यांपासून अलिप्त राहून संत साहित्याला आपलंसं करून समाज प्रबोधन करत असल्यानं अनेकांसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे. आज घडीला संत साहित्य हरवत चालल्याचा सूर अनेकांकडून ऐकायला मिळतो. अशामध्ये प्राचीसारख्या महाविद्यालयीन तरुणीचा संत साहित्याप्रती असलेला ओढा आशा पल्लवित करतोय. अंबरनाथहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शैलाताई नरेंद्र दाभोलकर निसर्गाच्या सानिध्यात राहून नैसर्गिक शेती करतायत आणि आपल्या आजारावर सुद्धा मात करतायत. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. कुटुंबातील सुख संपत्ती आणि आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा त्याग करून सुखी जीवन जगण्यासाठी शैलाताईंनी चक्क नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. 40 वर्ष वैद्यकीय व्यवसाय सांभाळत समाजसेवेची अनेक कामं त्यांनी केली. महिलांसाठी आधार केंद्र चालवलं, पण स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांनी आनंदी जगण्यासाठी शेतीची निवड केली आहे. खूप कमी साधन सामुग्रीमध्ये जगायला शिकलं पाहिजे आणि तीच पिकं घेतली पाहिजेत की जी आपली सहनशक्ती वाढवतील. म्हणजे जी स्टोअर करता येतात ती, जी ठेवली यंदा नाही विकलं पुढच्या वर्षी विकलं तरी चालेल असं पीक घेतलं पाहिजे. आपण आयुष्यभर कार्बन डायऑक्साईड सोडून ऑक्सिजन घेतो. निसर्गातील कार्बनची लेवलही वाढली आहे. आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. निसर्गाचं देणं फेडण्यासाठी आपण शेतीकडे वळाल्याचं त्या सांगतायत. मी ज्ञान जर व्यवस्थित वापरलं तर मला पाहिजे तेवढा अन्न, वस्त्र, निवारा मिळवू शकतो. परंतु शेतकरी म्हटल्यानंतर त्यांनी कमीत कमी दिवसातून 8 तास आपल्या शेतामध्ये काम केलं पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलं पाहिजे. म्हणजे त्याला सगळी झाड मी काय लावणार आहे त्याची माहिती पाहिजे.
आणि त्याला काय खतं मिळतील आणि निसर्गातनं मी त्याला किती देऊ शकू. शैलाताई यांची दापोली शहराजवळच्या गव्हे गावात 17 एकर आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि चिकूची बाग आहे. या डोंगर उतारातील बागेत त्या नैसर्गिक शेती आणि बागायती करतायत. बागेतील झाडांची त्या दररोज देखभालही करतात. कडुलिंबाचा अर्क मिळतो, तो डायल्यूट करून झाडांवर फवारायचा असतो. तशी एक फवारणी ह्या वर्षी मी घेतली होती. रासायनिक खताचा वापर आपण करता का? रासायनिक खतं नाही वापरत. जर लागलं तर थोडंसं अमोनियम क्लोराईड किंवा युरिया हे सुद्धा असं एक पसाभर एका झाडाला घातलं जातं. म्हणजे ते विरजण असतं सुरुवात करायला. ते जमिनीमध्ये कमी असलेलं नायट्रोजन फक्त आपण देतो. शेतीतून त्यांना फार पैसे मिळणार नाहीत, परंतु शेतीतून मिळणारा लाख मोलाचा आनंद लाखो रुपये मोजून सुद्धा मिळेल की नाही हे शब्दात सांगता येणार नाही. शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. वातावरणाचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होऊ नये म्हणून आपल्याला नेहमीच काळजी घ्यावी लागते, विशेषतः आपल्या चेहऱ्यासाठी. आणि ओठांची त्वचा संवेदनशील असल्यामुळे हवामानाचा ओठांवर लवकर प्रभाव दिसून येतो. ओठ कोरडे पडतात, काहींचे ओठ फाटतात सुद्धा. आणि त्यामुळे ओठांचं नैसर्गिक सौंदर्य राखण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. लिपस्टिकचा अतिवापर टाळावा, त्यामुळे ओठ काळे होतात. ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस ओठांवर लावावा, त्यामुळे ओठांना मॉइश्चरायझर मिळतं. चमकदार ओठांसाठी रोज रात्री नारळाचं तेल देखील लावलं जातं. तर बीटरूटचा एक तुकडा मसाज केल्यासारखा हळुवारपणे फिरवावा. तर मध आणि साखरेची बारीक पूड एकत्र करून ते मिश्रण ओठांना लावून मसाज करावा. मऊ आणि गुलाबी ओठांसाठी ग्लिसरीन आणि दह्याचं मिश्रण ओठांवर लावावं. तर ओठांवर पुदिन्याच्या पानांचा रस 15 मिनिटं लावून नंतर गार पाण्याने धुवून टाकावा. तर ह्या होत्या आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी घरगुती टिप्स, ज्या तुम्ही घरच्या घरी अवलंबात आणू शकता. आणि यानंतर महिला विशेषमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.